बरोबर आहे. म्हणजे दूषित फ्री किंवा सिरीजचा वापर एक पहिलं महत्वाचं कारण त्यांनी सांगितलं असुरक्षित लैंगिक संबंध. म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला कशी आहे माहित नाही आपल्याला, पण त्या व्यक्तीसोबत जर आपण कंडोम लावता संबंध आले तर आपल्याला याच्या होण्याचा धोका जास्त असतो. अजून दोन राहिले दोन. एचआयव्ही बाधित गरोदर मातेमध्ये होणाऱ्या बाळाला हे तिसरं कारण. एक लास्ट राहिले सांगा. एक नाही का अजून एक म्हणजे दूषित रक्त. समजा आपल्याला कधी ऍक्सिडेंट, ठीक आहे बरोबर आहे, दूषित रक्ताचा जर वापर केला गेला तर आपल्याला याचे होण्याचा धोका जास्त असतो. त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. दवाखान्यात इंजेक्शन आपल्याच नाही तर आपल्या समाजामध्ये नातेवाईक कोणी जर दवाखान्यात जात असेल गेले तर प्रत्येक वेळेस नवीन सुई घेतली की नाही, कधी रक्त द्यायचा प्रसंग आला तर प्रत्येक वेळेस नवीन रक्त जे शासन मान्य रक्तपेढी असते त्या रक्तपेढीतून रक्त घेतले की नाही या तपासण्या करणं आपल्या हातात असतं. आपण आपल्या शरीराची काळजी किंवा नातेवाईक किंवा आपले जे कोणी पण रिलेशनमध्ये असतील जे ॲडमिट असतील त्यावेळेस आपण बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे, जेणेकरून समजेल आपल्याला बाबा हे रक्त म्हणजे व्यवस्थित आहे, शासन मान्य आहे, त्याच्यामध्ये एचआयव्हीचे म्हणजे एचआयव्ही निगेटिव्ह रक्त आहे. त्या गोष्टी आपण जर पाळल्या समजलं तर आपलं शरीर आपण अनमोल आहे असं म्हणजे आपल्या शरीराची आपण काळजी घेऊ शकतो. अजून काय तुम्हाला प्रश्न असतील काय? मच्छर चावल्यामुळे होऊ शकतो काय एचआयव्हीची बाधा होऊ शकते का नाही होत सांगा? मच्छर चावल्यामुळे एचआयव्ही होऊ शकतो का नाही? का नाही होत? मच्छर काय करतो सांगा? हा बरोबर आहे. मच्छर काय करतो? रक्त फिल्टर करतो आणि दुसरे जास्त शरीरात सोडत नाही. तर आज किती भारतामध्ये सगळे प्रमाण त्या आजाराचं जास्त असतं ते बरोबर आहे. म्हणजे परत जाळेमार्फत होऊ शकतो ना? जाळेमार्फत हे प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे आता लाखो करोड एखाद्या ज्यावेळेस आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितलं एखाद्या माणसाने दुसऱ्याची बाटली पण ज्यावेळेस लाल केली त्यावेळेस रेअर म्हणजे प्रमाण कमी नाही म्हणजे चालेल, लाल होऊ शकत नाही. हे महत्वाची 4 कारण आहे की या 4 कारणाचा आपण नेहमी लक्षात ठेवायचं, दूर राहायचं आणि आपण जी माहिती घेतली ती दुसऱ्याला कशी व्यवस्थितपणे चांगली सांगता येईल ते प्रयत्न करायचा. कारण आपण आता आपल्या समाजामध्ये आज तुम्हाला समजा माहिती भेटली तर आपण दुसऱ्याला सांगितली पाहिजे जेणेकरून त्या माहितीचा प्रसार होईल की बाबा असं असं हे आहे त्यापासून तू दूर राहा, जेणेकरून आपल्या समाजामध्ये ही माहिती बसेल आणि आपण म्हणजे याच्याही म्हणतो भारत म्हणतो ते म्हणजे त्या गोष्टीकडे आपण वाटचाल करू शकतो. अजून काय तुम्हाला प्रश्न असतील काय तुम्हाला समस्या किंवा काय तुमच्या मनात प्रथम माझ्यासाठी विचारू शकता तुम्ही. सगळ्यांमध्ये तुम्ही बघितला ना, मी तुम्हाला सांगितलं बघा एचआयव्हीचा व्हायरस फक्त आपल्या शरीरात रक्तात आणि युरियाच्या 2 जीवाने जिवंत राहू शकतो. पण तुम्ही ज्यावेळेस कटिंग करायला जाता त्यावेळेस तो कटिंग मला काय करतो, आता माझी दाढी केली तर माझ्या दाढीचे जे ब्लेड वापरले असते ते ब्लेड काढतो, टाकतो, परत आपल्याला नवीन ब्लेड वापरतो. ती लगेच नवीन दुसरी ब्लेड लावत नाही ना. बघितलं तुम्ही कटिंग करताना दाढी करताना पूर्ण म्हणजे फेस साबण लावतो, फेस करतो, पूर्ण तुमचा चेहरा स्वच्छ धुतो, अशा बऱ्याचशा गोष्टी करतो. आणि मला मी तुम्हाला बोललो तो व्हायरस आहे तो फक्त माणसाच्या पायाने बाहेर आल्यावर जिवंत राहत नाही. तसं तो एचआयव्हीचा व्हायरस फक्त मानवी शरीरात रक्त आणि युरिया या 2च ठिकाणी जिवंत राहू शकतो. आणि म्हणजे आपण समजा इंजेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. समजा एचआयव्ही एखाद्या व्यक्तीला समोरच्याला इंजेक्शन दिलं ती सुई जर दुसऱ्याला वापरली तर तो धोका जास्त असतो. आणि एचआयव्हीच्या टोकामध्ये जो ब्लड असतो ना त्या ब्लडमध्ये तो जिवंत राहू शकतो. म्हणजे जर कटिंग करताना त्या ठिकाणी प्रोसेस आहे ना, कटिंग करायला गेलं तो कटिंगवाला नावे असतो तो दाढी करताना तुम्हाला साबण लावेल, परत फेस लावेल, ब्लेड नवीन काढेल, ब्लेड दुसरी बदलेल, तुमची ब्लेड जे अगोदर जो आपल्याला टाकून देईल. तुम्ही आपण म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही आपल्या शरीराची आपण काळजी घेणं महत्त्वाचं आहे. हा समजा त्यांनी जर तुम्ही ब्लेड वापरली त्या समजा त्या समोरच्या माणसाला जखम असेल तर तुम्हाला लगेच ती वापरली तुम्हाला पण कुठं जखम असेल
हा? रक्ताचा संबंध नाही यायला पाहिजे ह्याच्यामध्ये रक्ताचा संबंध खूप महत्वाचा आहे. समजा तुम्हाला एखाद्या जर कमाई किती वेळ तेलपट करून वापरली तर ते काय